चल मित्रा, उत्साही, उन्नत, उज्ज्वल जीवनाची गुढी उंच उंच उभारू. सुखी, समाधानी, स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. सुखी, समाधानी, स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. कणाकणानं कोणतीही गोष्ट एकत्र आली तर मोठी होत असते. 1 किलो गहू, ज्वारी, तांदूळ, धान्य घेण्यासाठी एका एका कणाला एकत्र आणणं पडतं. आणि ते सगळे कण एकत्र आले तर त्या कणाचं रूपांतर ग्रॅम, किलो, टन यामध्ये होत असतं. सुरुवात कणानं होत असते. सुरुवात कधी छोटी होत असते. कोणत्याही गोष्टीचं जी प्राप्त करायची ती छोट्या छोट्या गोष्टीतून होत असते. एक कथा सांगतो. गौतम बुद्धाकडे एक व्यक्ती आला आणि म्हणायला लागला की मला एक चांगला धनुर्धर व्हायचं आहे. आता गौतम बुद्ध तर धनुर्विद्या शिकवत नव्हते, पण त्यांना माहिती होतं की धनुर्धर होण्यासाठी त्याला काय सांगितलं पाहिजे. त्याने सांगितलं की तू सतत अभ्यास कर आणि आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित कर. जेव्हा तू आपल्या ध्येयावरती, लक्ष्यावरती लक्ष केंद्रित करशील तेव्हा तुला तुझं मनातलं इप्सित साध्य होईल. बुद्धांचा तो संदेश ऐकून तो व्यक्ती, तो विद्यार्थी आपल्या धनुर्धर कलेसाठी प्रयत्न करायला लागला. काही काळ गेला. सतत तो प्रयत्न करत होता. प्रयत्न करून त्याला जे इप्सित होतं तो ध्येय, जशी धनुर्विद्येतली प्रगती पाहिजे होती तशी येत नव्हती. फार दिवस झाले प्रयत्न केले आणि प्रयत्न करता करता थकला जवळपास. त्याला नर्वसपणा आला आणि नंतर वैतागला थोडासा. परत बुद्धाकडे गेला आणि सांगायला लागला की तुमच्या संदेशाप्रमाणे, आदेशाप्रमाणे मी त्या गोष्टी करायला लागलो, पण मला इप्सित साध्य होईल झालं. मग गौतम बुद्धांनी सांगितलं की तू सतत प्रयत्न कर, म्हणजे तुला यश मिळेल. तो बोलायला लागला, सतत म्हणजे किती दिवस, किती काळ, किती वेळ. गौतम बुद्ध ज्या आश्रमात बसले होते तिथे एक विहीर होती आणि त्या विहिरीतून पाणी शेंदण्यासाठी एक दोरी होती आणि ती दोरी एका मोठ्या दगडाला शेंदण्यासाठी त्या दगडातून जात होती. गौतम बुद्धांनी त्याला त्या विहिरीजवळ नेलं आणि दाखवलं, हा दगड पाहिला. हा दगड कशामुळे घासला गेला असेल तर आपलं दगड आहे, त्याला घासणं पडलं त्याच्यामुळे घासला असेल. कोणी त्याला सतत प्रयत्न केला घासला असेल. गौतम बुद्धांनी सांगितलं की हा दगड एखाद्या शस्त्रानं, अस्त्रानं किंवा धारदार वस्तूनं घासला गेला नाही. तो दगड एका साध्या मुलायम दोरीच्या सतत अविरत अथक प्रयत्नानं ती दोरी त्या दगडाला घासल्या जाते आणि तो दगड थोडा थोडा कमी होतो आणि त्या दोरीचे वळ त्या दगडावर उमटतात. जर एखादी मुलायम सुती दोरी एखाद्या दगडाला भेदू शकते तर तुझं मन तर प्रचंड मोठं आहे, निग्रही आहे, इच्छा शक्ती तुझ्यामध्ये आहे. तू त्या गोष्टी का करू शकत? त्या विद्यार्थ्याला, त्या व्यक्तीला, तो ज्ञान पिपासू व्यक्तीला गौतम बुद्धाचे जे सारगर्भित सांगणं होतं ते लगेच लक्षात आलं.
आणि त्यानं परत मन लावून मनापासून मनसोक्तपणे प्रयत्न केले आणि त्या पंचक्रोशीतला त्या गावातला चांगला धरुडधर बनला. मित्रांनो, कथा काल्पनिक वाटू शकते, परंतु यातला बोध फार वास्तविक आहे. आपण जे काम करतो ते मनापासून करणं, मन लावून करणं आणि सतत 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 सचोटीनं, संयमानं, सातत्यानं ते करणं, तेव्हा आपल्याला यश मिळतं. म्हणजे पूर्णत्व ही फार मोठी गोष्ट आहे. पूर्णत्व प्राप्त करणं फार मोठी गोष्ट आहे, पण हे पूर्णत्व छोट्या छोट्या गोष्टीतून मिळत असतं. जीवन कसे असू द्या, सुखात असो दुःखात असो, पण त्या जीवनाला आलेल्या प्रत्येक परिस्थितीला आनंदानं सामोरं जाणं हे आपल्या हातात आहे. आणि सतत कायमस्वरूपी आशावादी असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, यश नक्की मिळतं, फक्त त्या यशाकडं पाहायचा आपला दृष्टिकोन सकारात्मक हवा, सातत्य हवं. अशाच नवनवीन कथा, कविता, प्रबोधनकार विचार ऐकण्यासाठी माझ्या श्रावण सर @ Mantakai 007 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.